Hi guys, welcome back to our channel. आता गार वाढते मग आता आपण चाललोय आईला भेटायला इंदापूरला. पालखी सोहळ्याला गेली ना तुकाराम महाराजांच्या. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला इंदापूर. हाय काय काळी पडले काय आम्ही सोडायला पत्ते चालू कुठं जायचंय? नाही झोप गेली माझी गाडी झोप. बंगला आहे बंगला तिकडचा दरवाजा इकडे गेट आहे. गेट बंद करायचा. मग अशात पाऊस आला ही म्हणता गेट लावा ती गाड्या बांधायला लागतात. तुला भेटते आलो कसं वाटतं? मस्त वाटते. प्रवास कसा झाला? चालताना काढायच्या. हा कधी येणार घरी? सोमवारी पुढच्या. बर अजून एक सोमवार जाऊन उद्याच्या दिवसात झोप येते घ्यायच्यात तुम्हाला? गार हवेत असं ना मस्त कळत नाही. एक मुच्छूर नसतो. चला उत्तम आईची गँग लय मोठी. असला मेन्यू असला आम्ही पण येईन की. जेवण एक नंबर आहे तुमचं. हो एक नंबर होत. आम्ही आलोय म्हणून असं मग आज. हा तर तुमचं पहिलं वर्ष आहे ते तुमचा एक्सपिरियन्स सांगा.
कुंजेरवाडीपासून चालत आलोय. कुंजेरवाडीपासून चालत येताना दिंडीमध्ये अनेक प्रकारचे लोक भेटली. वयोवृद्ध 85 वर्षाची व्यक्ती भेटली, 65 वर्षाची पण व्यक्ती भेटली. जे 85 वर्षाची व्यक्ती भेटली ते साधारणपणे 65 वर्षापासून ती दिंडी म्हणजे वारी करतोय. त्याला कसलाही आजार नाही, काही नाही, आणि तो चालत 10 किलो डोक्यावरती वजन घेऊन चालतोय. आपल्या म्हणजे आम्हाला लाजा वाटायला लागल्या त्याच्या बघून किंवा आपण एवढे वर्ष का वयाला घालवलं नाही का. तर ही दिंड वारी जी आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अतिशय म्हणजे आपल्या समाजाला आरोग्यासाठी चांगली वारी आहे. आरोग्य जर आपलं चांगलं ठेवायचं असेल तर या वारीमध्ये सहभाग घेऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल संपूर्ण कुटुंब घेऊन सुद्धा तुम्ही बैलगाडी चुकून ट्रॅक्टरमध्ये येऊ शकता. सकाळी किती वाजता चालू करता तुम्ही म्हणजे उठून चालणं? आम्ही 3:30 वाजताच महिला उठतात. 3 वाजता महिलांच्या आंघोळ्या आणि उरकून ते तयारीला रोडला जाऊन बसतात दिंडीचा. आणि सकाळी 6ला नाश्ता होतो. चला थँक्यू. आई तू 3 वर्षांनी येते, तुला कसं वाटतं? मस्त वाटते. आईला काय काही पडलंय. तुला काय विचारायचं, तुला काय बोलायचं? काय नाही, आईने पण 8 वर्ष वारी केली आहे. फ्युचर मध्ये आमची पण एखादी घडावं एवढं सगळ्यांची होईल. आपण सगळी फॅमिली होता. तर आमच्या आईला पण वारीची 8 वर्ष कंप्लीट झाली. आम्ही आईला भेटायला आलतो कॉज ती 3 वर्षानंतर वारी करते. ती कंटिन्यू 3 वर्षाचा तिचा गॅप पडला, त्याच्यानंतर ती येते. सो आम्ही तिला भेटायला आलतो आणि इथं येऊन खरंच खूप छान वाटलं. सोय सुविधा सगळी खूप चांगली आहे इथली. तर सगळं खूप छान आहे. तुम्हाला किती वर्ष झाली वारी? 10 वर्ष. 10 वर्ष. 10वं वर्ष आहे. तर कसं वाटतं? एकदम चांगलं. टेन्शन काम नाही, काय नाही. म्हणजे स्वर्गात गेल्यासारखे आनंद हा स्वर्गात नाही इथे असा आनंद मिळू शकतो. एकदम रमत गमत. एकदम घरचं ध्यान होत नाही, काय नाही. माणूस एकदम सकारात्मक होतोय. त्याला घरचं ध्यानच होत नाही. असं होतं म्हणले वारी सारखे मजा नाही. आईला माहिती म्हणजे तरुण पोरांना इकडे यावं, त्यांना नंतर हातपाय धकल्या कोण करते जाऊ. आता याचा अनुभव आला पाहिजे. रामकृष्ण हरी. थँक्यू. हा बोल. यायलाच लागते हॉटेल आपलं काही पालखी सोहळा 2025. 2026 रे. 25 आपलं घर इथनं किती आहे? 150 किती होते? काय 169. काय मी बोल 300 किलोमीटर लांब ड्राईव्ह करत आलोय. अरे 150 आणि 150 किती होत्या? 300. आता जायचंय अजून. 300 मग जायचंय ना. ड्रायव्हिंग केली आहे त्यांनी तेवढी. 150 किलोमीटर इथं आलोय. आता 150 खूप झालंय. खूप झालं. काय दादा? लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. काय म्हणतोय? आईच्या आशीर्वाद द्या. हा. ड्रायव्हर गाडी निघालो. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. येस.